नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या हालचाली आहेत. त्यामुळे दक्षिण भारतामध्ये थोड्या पावसाचं प्रमाण वाढण्यास हरकत नाही. मध्य भारताच्या थोडं उत्तरेला म्हणजे आपण असं म्हणू की मध्य प्रदेशच्या आणि उत्तर प्रदेशच्या बाँड्रीवर एक कमी दाबाचं क्षेत्र आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला देखील एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. आणि या दोन्हींच्या प्रभावाने ज्या ठिकाणी मान्सूनची ट्रप आहे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण म्हणजेच हिमालयाच्या पॅरलल मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे वार्षिक सरासरीच्या प्रमाणात या ठिकाणी कमी पाऊस पडलेला आहे. या ठिकाणी आपण एल निनो 3.4 इंडेक्स जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की साधारण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपासून अतितीव्र श्रेणीमध्ये हा जाणार आहे. साधारणपणे आता तो 2.2 वर आहे, परंतु तो 3.2 वर किंवा 3.6 वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हा त्याचा पीक पिरियड आहे. त्यामुळे आपल्याला एल निनोकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच वेळेस आपण आयोडीचा सुद्धा अंदाज आपल्याजवळ आहे. आयोडी इंडेक्समध्ये देखील आपण बघतो की आयोडी पॉझिटिव्ह असणार आहे, परंतु किती पॉझिटिव्ह असणार आहे म्हणजे त्याचा पॉझिटिव्हनेस हा कमी आहे. आत्ताच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये आयोडी 0.8, सप्टेंबरमध्ये 0.9, ऑक्टोबरमध्ये 0.9 आणि नोव्हेंबरमध्ये 1° तो जाईल, परंतु तोपर्यंत आपला पावसाळा संपलेला असेल. त्यामुळे एकूणच लक्षात घ्यायचं की नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडण्यासाठी अनुकूल स्थिती राहील, परंतु याचा अर्थ असाही होत नाही की खूप सकारात्मक सर्व परिस्थिती आहे. ठिकाणी आपण आयोडी बघतोय, सध्या आयोडी 0.63 या स्टेजला आहे. आणि यामध्ये आणखी थोडीफार सुधारणा होईल, परंतु आयोडी हा फार सकारात्मक आहे किंवा पॉझिटिव्ह आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण त्या तुलनेत जेव्हा 3.4 इंडेक्स बघतो तेव्हा तो 2.02 वर पोहोचलेला आहे. त्यामुळे सध्या एल निनोचं पारडं हे जड आहे. निनो 3.4 इंडेक्स ज्या प्रमाणात आपल्याला तीव्र झालेला दिसतोय त्या प्रमाणात आयोडी सक्रिय नाही. ही ऑगस्टची परिस्थिती आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण घटणार आहे, पहिली गोष्ट. आता आपण हीच बाब सप्टेंबरमध्ये जेव्हा बघतो तर आयोडी देखील ॲक्टिव्ह झालेला आहे, पॉझिटिव्ह झालेला आहे, परंतु ऐतिहासिक अशा प्रकारचं निनो 3.4चं तापमान देखील वाढलेलं आहे. आपण ही बाब जेव्हा ऑक्टोबरमध्ये जातो तर आपल्याला दोन्ही समुद्रांमध्ये म्हणजे बंगालच्या उपसागरातही आणि अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार आहे. या ठिकाणी आपण त्याची परिस्थिती बघतो, जवळपास या ठिकाणी तेही तापमान 1.2च्या दरम्यान वगैरे जाताना आपण बघतो. आणि निनो 3.4 हेही सुद्धा रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं तापमान असणार आहे. आणि आपण जेव्हा याचा एकत्रित परिस्थिती बघतो तेव्हा आपल्याला एक लक्षात येते की आयोडी आणि एल निनो हे दोन्ही समोरासमोर येणारे घटक आहेत ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यामध्ये. आणि त्यामुळे आपल्याला तारणहार म्हणून आयोडी काम करेल. कमी दाब, डिप्रेशन तयार होतील आणि आपली गरज भागवतील महाराष्ट्राची. अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात दुष्काळ असणार नाही, मात्र आपल्याला वेळेला पाऊस न पडल्यामुळे आपल्या उत्पन्नात घट होईल, ही एक मात्र परिस्थिती या ठिकाणी स्पष्ट दिसते. हा ऑस्ट्रेलियन मेट्रोलॉजीचा अंदाज आहे. आपण या ठिकाणी बघतो महाराष्ट्रातली परिस्थिती. कोकणासारख्या ठिकाणी आज 8 ऑगस्टला 1% मायनस वातावरण आहे. मध्य महाराष्ट्रात पाऊस हा घाटमाथ्यावर पडला आहे, त्यामुळे
21%, परंतु सर्व पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. मराठवाड्यामध्ये 12%ची घट म्हणजे केवळ 88% पाऊस आहे. 89% मराठवाड्यामध्ये आहे आणि एकूण 103%वर आपण येऊन पोहोचलो आहोत. आणि पाऊस उघडला आहे, खंड पडला आहे, त्यामुळे झटपट आकडे बदलणार आहेत सगळे. त्यामुळे आपण थोडं सिरियस होण्याची गरज आहे. आपण जवळपास 8 ऑगस्टला येऊन पोहोचलो आहोत आणि 7 ऑगस्टपर्यंत 89% पाऊसाची नोंद भारतामध्ये झालेली आहे. त्यामुळे 90%च्या खाली जर पाऊस राहिला तर ते वर्ष दुष्काळी समजलं जातं. परंतु तीव्र होणारा एल निनो आणि त्यातच मिळणारी आयोडीची साथ आपल्याला किती तारणार ठरते हे बघणं आवश्यक आहे. भारतामध्ये बऱ्यापैकी पाऊसमान आत्तापर्यंत राहिलेलं आहे. एल निनोचं एवढं मोठं संकट असताना कडकडीत अशा प्रकारचा दुष्काळ मात्र नक्की पडला नाही. आणि आपण संपूर्ण भारतामध्ये पडलेला कालचा पाऊस देखील बघू शकतो. आणि महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकण असं चांगलं वातावरण होतं. साधारणपणे हा 15 ऑगस्टपर्यंतचा पर्जन्य पॅटर्न असतो आणि त्यानुसार पाऊस पडतोय. त्यामुळे आपल्याला अजून एल निनोचा फार निगेटिव्ह प्रभाव भारतावर दिसलेला नाही आहे. राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये मध्यंतरी झालेल्या पावसामुळे या ठिकाणी सुद्धा पाऊसमान बऱ्यापैकी आहे. मात्र पूर्व भारत आणि राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. दक्षिण भारतात अजून नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य मान्सून येणार आहे, त्यामुळे तिथली परिस्थिती थोडी सुधारेल. सध्या आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ, दक्षिण कर्नाटक या भागातही पाऊस कमी आहे, परंतु तिथली परिस्थिती सुधारेल. आपण या ठिकाणी असं बघतो की सध्या 2 वादळी प्रणाली या ठिकाणी विकसित झालेल्या आहेत आणि याचा परिणाम या ठिकाणी एक ट्रप आहे आणि याही ठिकाणी एक ट्रप सक्रिय आहे. या दोन्हीचा परिणाम आपल्याला भारतीय भागावर होताना दिसतोय. दरम्यान महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती, स्थानिक वातावरण आहे. या दोन्ही सिस्टममुळे उत्तर भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये पावसाची शक्यता आहे. थोडं कोकण किनारपट्टी किंवा कोस्टल कर्नाटकापर्यंत किंवा केरळपर्यंत पाऊस होईल, परंतु महाराष्ट्रात सामान्य पाऊसमान आहे. पूर्व भारत आणि उत्तर भारतात पावसाचा अंदाज आहे. तोच अंदाज 10 तारखेला कायम आहे. 11 तारखेपर्यंत किरकोळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहील, कारण एक कमी दाबाचं क्षेत्र आहे जे महाराष्ट्रावर येणं अपेक्षित होतं. मात्र डॉल्फिन चक्रीवादळाने खेचलेल्या बाष्पामुळे याचा प्रभाव कमी झाला आणि हे केवळ उत्तर भारतापुरतं मर्यादित राहण्याची शक्यता आहे. याचा पूर्व विदर्भात थोडा परिणाम आपल्याला दरम्यानच्या काळात होताना दिसतोय. त्यामुळे थोडं दुष्काळ निवारणासाठी तिथे आपल्याला मदत होईल, परंतु मध्य भारत किंवा उत्तर भारतात याचा प्रभाव दिसतोय. 13 तारखेला ही सिस्टम काही प्रमाणात आहे. विदर्भात थोडा त्याचा प्रभाव जाणवतोय आणि ही सिस्टम जोपर्यंत तोपर्यंत वाऱ्याचा प्रभाव वाढलेला राहील. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी आणि वारा जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली की मग आपण त्याला खंड परिस्थिती म्हणतो आणि ती परिस्थिती आता निर्माण होणार आहे. मात्र 14 तारखेपासून जो पावसाचा प्रभाव कमी होत जाणार आहे, त्यामुळे आपल्याला थोडा त्याचा त्रास होऊ शकतो. ज्या 15 ऑगस्टला आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक तीव्र कमी दाब येऊन अतिवृष्टी करेल असं वाटत होतं, नेमकी त्याच 15 ऑगस्टला आपल्याला पावसाचं प्रमाण कमी होताना बघायला मिळतंय. तीव्र अशा प्रकारचा खंड तयार होतोय. महाराष्ट्रामध्ये आपण 16 तारखेला पावसाचा खंड बघतो आणि 17 तारखेलाही पावसाचा खंड बघतो. पाऊस हा पूर्व भारत आणि उत्तर भारताच्या अति उत्तरेला आहे, कारण मान्सून ट्रप त्या ठिकाणी पोहोचलेली. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात प्रत्येक वर्षी आपल्याला पूर्वार्धामध्ये 15 ऑगस्टपर्यंत कमी पावसाचा सामना करावा लागतो. परंतु यावर्षी आपल्याला 15 ऑगस्ट नंतर
सुद्धा काही काळ हा सामना करावा लागणार आहे आणि याला मुख्य कारण एल निनो हे आहे. आपण परिस्थिती बघतो, पूर्व विदर्भामध्ये बऱ्यापैकी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात हलका ते मध्यम पावसाच्या सरी होत राहणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाच्या घटना घडण्याची शक्यता आहे. 9 तारखेला या वातावरणात विशेष बदल नाही, मात्र कोकणातला पाऊस कमी होतोय, खंड वाढतोय. विदर्भात जोरदार पाऊस राहणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ. 10 तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. थोडी समाधानाची बाब आपल्याला 11 तारखेला आहे. 11 तारखेला थोडं पावसाळी वातावरण हे या ठिकाणी तयार होतंय. नांदेड, लातूर, सोलापूर भागामध्ये, बीडपर्यंत. आणि त्याच वेळेस एक चांगल्या प्रकारचं पाऊसमान आपल्याला 11 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसते आणि कोकण किनारपट्टीला असण्याची शक्यता आहे. 12 तारखेलाही स्थानिक पावसाची शक्यता आहे, परंतु फार समाधानकारक पावसाचं वातावरण नाही. 13 तारखेला पावसाचं प्रमाण तुरळक स्वरूपात आहे महाराष्ट्रामध्ये. 14 तारखेला पुन्हा एकदा पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाचं वातावरण वाढताना दिसते. त्यामध्येच जळगाव, अकोला किंवा बुलढाणा, जालना या भागात स्थानिक वातावरण चांगलं राहण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्टला देखील आपल्याला थोडं नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये पावसाची शक्यता काही भागामध्ये आहे. किरकोळ घटना पावसाच्या वाशिम, चंद्रपूर या ठिकाणी घडतील. कोकणातला पाऊस सातत्य ठेवू नये घाटमाथ्यावर. 16 तारखेला थोडं गडचिरोली आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे. महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. 17 तारखेलाही तसं खास वातावरण दाखवण्यात आलेलं नाही, पण कोकणात पाऊस आहे. 18 तारखेला विशेष वातावरण नाही, केवळ कोकणामध्ये पाऊस आहे. 19लाही समाधानकारक परिस्थिती नाही. घाटमाथ्यावर हलक्या पावसाची शक्यता आहे. 20 तारखेला पावसाचं प्रमाण अधिक कमी होण्याची शक्यता आहे. किरकोळ स्थानिक पावसाचं वातावरण सोडता विशेष पाऊस आपल्याला 21 तारखेला बघायला मिळत नाहीये. 22 तारखेपर्यंत एकदम कडकडीत खंड नाही, पण स्थानिक जिथे पावसाची निर्मिती होईल तिथे पाऊस पडेल. परंतु जवळपास पुढे 2 आठवडे आपल्याला पाऊसमान कमी राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकण सोडता आपल्याला मोठे पाऊस बघायला मिळणार नाही. या ठिकाणी जे एक चक्राकार स्थिती किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय, हेच क्षेत्र आपल्याला या मार्गे जाईल असं वाटलं होतं, परंतु ते त्या मार्गे जात नसल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी झाली आहे. आपण महाराष्ट्रातलं पाऊसमान जर बघितलं तर स्थानिक वातावरणाची शक्यता कायम आहे. कडकडीत खंड नाही, परंतु मोठ्या पावसाची विशेष शक्यता आपल्याला 22 तारखेपर्यंत सुद्धा दिसत नाही. केवळ विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक पाऊस आहे, म्हणजे कोणी सांगेल मला लातूरला पाऊस झाला आहे, आम्हाला कोणी सांगेल सोलापूरला पाऊस झाला आहे किंवा जळगावला पाऊस झाला आहे, नंदुरबारला पाऊस झाला आहे, परंतु हा पाऊस हा एक लिमिटेड आहे, तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. केवळ नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये समाधानकारक पाऊस होऊ शकतो. कोकणाच्या घाटमाथ्यावर होऊ शकतो. आपण आत्ताची जरी परिस्थिती बघितली तर आपल्याला पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण दिसते. बाकी महाराष्ट्रातला पाऊस फारसा प्रभावी नाही. कोल्हापूर, सांगली भागात थोडं वातावरण आहे. घाटमाथ्यावर पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण स्थानिक वातावरण काही ठिकाणी तयार होऊ शकतं. फक्त विदर्भामध्ये आपल्याला थोडा चांगला वातावरणाचा प्रभाव दिसतोय. 9 तारखेला हे खंड कायम आहे. 10 तारखेला विशेष पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार नाही. नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये पावसाची शक्यता आहे. 11 तारखेला एक महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण खूप चांगलं होणार आहे. यामध्ये जळगाव, अगदी बुलढाणा, अकोला, वाशिम, परभणी, नांदेड, लातूर आणि सोलापूरपर्यंत हे पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे.
बऱ्याच भागात त्याचा प्रभाव आपल्याला 11 तारखेला दिसू शकतो. 11 तारखेला चांगला पाऊस झाल्याचं शेतकऱ्यांची प्रतिक्रिया ह्या भागामध्ये असेल. परंतु 12 तारखेला मग पुन्हा एकदा खंडाचा प्रभाव कायम राहतोय. 13 तारखेलाही स्थानिक वातावरण तुरळक काही ठिकाणी होईल, परंतु खंड कायम आहे. घाटमाथ्यावर थोडं 14 तारखेला पाऊस आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये थोडा पाऊस आहे. भंडारा गोंदियामध्ये पाऊस आहे, परंतु अतिशय किरकोळ पावसाचं वातावरण आहे. थोडा आता वाशिम आणि चंद्रपूरमध्ये पाऊस दिसतोय आपल्याला 15 तारखेला. घाटमाथ्यावर पाऊस दिसतोय. सोलापूरमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. तीच परिस्थिती आपण घाटमाथ्यावर 16 तारखेला बघतो. कडकडीत तसा खंड जरी नसला तरी पाऊस पडणार नाही विशेष, त्यामुळे त्याची जाणीव आपल्याला होणार आहे. माझ्या कित्येक जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी पाऊस नाही, आणि जसं आपण पुढे जाऊ ऑगस्टमध्ये तसं कुठलंही पावसाचं लक्षण आपल्याला दिसत नाही. आणखी भयावह परिस्थिती आपल्याला बघायला मिळते 22 तारखेनंतर पावसाचं. म्हणजे आपण जसं पुढे पुढे जाऊ, म्हणजे आता उत्तरार्ध आपल्याला ऑगस्टचा अतिशय चांगला पाऊस दिसत असताना आता मात्र सगळं चित्र बदललं आहे. तर आयोडी पॉझिटिव्ह जरी असला तरी तो अतिशय कमी प्रमाणात पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ऑगस्टच्या हवामानावर त्याचा निगेटिव्ह परिणाम आहे. म्हणजे आपल्याला फार त्याची साथ मिळणार नाही. एमजोची साथ सुद्धा ऑगस्टच्या उत्तरार्धात मिळणार नाही. आणि तीव्र अशा प्रकारचा एल निनो आहे. त्यामुळे आपण एल निनोला हशी मजाकमध्ये घेऊ नका. ज्याचा परिणाम आपल्याला स्पष्ट दिसणार आहे. आज आपल्याला जुलैमध्ये एक डीप डिप्रेशन आलं. अतिशय चांगला पाऊस महाराष्ट्रामध्ये झाला. समाधानाची गोष्ट आहे. पुण्य येते महाराष्ट्राचं. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण आपलं संकट टळलेलं आहे. त्यामुळे यापुढे सुद्धा आपण सावध असणं आवश्यक आहे. नियोजनात असणं आवश्यक आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.